घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव, लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल. स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध. डीप फ्रीज, AC, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध. प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर. योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूजवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज भाजपचे सोलापूर लोकसभा प्रभारी माजी खासदार अमर साबळे साहेब आपल्यासोबत आहेत. एकंदरीत सोलापूर लोकसभा आणि पंढरपूर, मंगळवेढा आणि सोलापूर जिल्ह्यातील विधानसभांच्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून या संदर्भात आगामी निवडणुकांच्या संदर्भात काही माहिती पण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. साबळे साहेब, आता सोलापूर लोकसभेची जी सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये आता विद्यमान खासदार जे आहेत आपले स्वामी साहेब, त्यांच्यावर प्रचंड मतदारसंघामध्ये नाराजी दिसून येते. जेव्हा आम्ही ग्राउंड रिपोर्टसाठी वगैरे बाहेर फिरत असतो त्यावेळी लोक खासदारविषयी अतिशय निगेटिव्ह कॉमेंट करतात. त्या संदर्भात पहिल्यांदा सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल. भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारीच्या संदर्भामध्ये एक राज्य स्तरावर एक पार्लिमेंटरी बोर्ड आणि केंद्रीय स्तरावर पार्लिमेंटरी बोर्ड. तर ह्या दोन्ही पार्लिमेंटरी बोर्डमध्ये निवडून येण्याचा निकष हे पाहून उमेदवारी निश्चित केली जाते. तर त्याप्रमाणे सर्व कार्याचं आणि सर्व उमेदवारांच्या कार्याचं मूल्यमापन त्या ठिकाणी होऊ शकतं आणि त्याच्यानंतर पार्टीला अनुकूल असा निर्णय त्या ठिकाणी होऊ शकेल. आता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा माढा लोकसभा मतदारसंघ असेल, यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. पण येणाऱ्या निवडणुकांमध्ये नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत मात्र अजून संभ्रम कायम आहे. या निवडणुकीमध्ये नावांचा जो संभ्रम आहे तो मीडिया स्तरावर आहे, पार्टी स्तरावर अजिबात नसतो. कारण उमेदवार निवडीची एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. त्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच राज्याचं पार्लिमेंटरी बोर्ड आणि केंद्रीय पार्लिमेंटरी बोर्ड त्या निकषाच्या आधारे, निवडून येण्याच्या निकषाच्या आधारे आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेच्या आधारे उमेदवाराची नावं निश्चित करतात. त्यामुळे ती प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आपल्याला तो नावाचा संभ्रम असा वाटतो. परंतु उचित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाव निश्चित होईल आणि त्यानंतर उमेदवाराचा प्रत्यक्ष प्रचार सुरू होईल. परंतु 17 आणि 18 तारखेला दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय अधिवेशन झालं आणि त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी असं जाहीर केलेलं आहे की या निवडणुकीमध्ये उमेदवार हा कमळ असेल आणि कमळच विजयी होणार आहे असं समजून कार्यकर्त्यांनी काम करा. त्यामुळे उमेदवाराचं नाव निश्चित होऊ अगर न होऊ, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कमळ हा उमेदवार आहे आणि कमळ हे चिन्ह आहे असं गृहीत धरून तो कामाला लागलेला आहे. माढा लोकसभामध्ये विद्यमान खासदार निंबाळकर साहेब, त्याचबरोबर मोहिते पाटील साहेब, प्रशांत परिचारकांच्याही नावाची मध्यंतरी चर्चा सुरू झाली होती. नेमकं माढा मतदारसंघाचं चित्र कसं असणार? माढा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीने मागच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने तो जिंकलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार असणार आहे. फक्त
मतमतांतर असू शकतं. निवडणुकीपूर्वी उमेदवारीची इच्छा व्यक्त करणं काही गैर नाही. लोकशाही, निकोप लोकशाहीचं ते प्रमाण आहे. परंतु मतमतांतर काही असतील, मतभेद काही असतील, तरी भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये मनभेद अजिबात नाही. त्यामुळे मतभेद दूर होतील आणि त्या ठिकाणी जो उमेदवार असेल त्या उमेदवाराचं सर्व जण त्याचं काम चांगलं करतील. मोहिते पाटील अग्रेसिव्ह आहेत मोहाडा मतदारसंघाच्या संदर्भात, त्यांची समजूत घालण्यात काय पाटील यश मिळेल? भारतीय जनता पार्टीमध्ये सहमतीचं राजकारण हे प्रस्थापित झालेलं आहे. मी याचं उदाहरण देऊ शकेल की राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये प्रस्थापित नेतृत्व असताना नवीन जनरेशनचं नेतृत्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी नेतृत्वामध्ये बदल केला. परंतु नेतृत्वामध्ये बदल जरी झाला तरी कुठेही मनभेद उफाळून आलेले नाहीत आणि अत्यंत सायलेंटपणे त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन, नेतृत्व परिवर्तन झालं आणि ते अत्यंत सर्वजण आनंदात आहेत, खुशीत आहेत. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतमतांतर काही असू द्या, परंतु ज्या वेळेस केंद्रीय नेतृत्व उमेदवारीचा नाव निश्चित करेल, शिक्कामोर्तब करेल, तेव्हा कमळ चिन्ह आणि कमळ उमेदवार म्हणून सर्वजण त्या उमेदवाराचं काम करतील आणि जे 400 पारचं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पार पाडण्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील. हीच परिस्थिती सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पण आहे. आता जे खासदार आहेत ते इच्छुक आहेत. मध्यंतरी माजी खासदार शरद बनसोडेंनी पण उमेदवारीविषयी इच्छा व्यक्त केली होती. राम सातपुते साहेबांचं नाव मध्यंतरी चर्चेत आलं होतं. स्वतः तुमचंही नाव लोकसभेसाठी चर्चेत आहे आणि अशाही चर्चा माध्यमातून आल्या होत्या की प्रणितीताई शिंदे या बीजेपी मध्ये येतील आणि बीजेपी मध्ये आल्या तर त्यांना लोकसभेची सोलापूरची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आता या सगळ्या सिच्युएशन मध्ये काय सांगाल, नेमकं सोलापूर लोकसभेचं चित्र कसं असेल? आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वतःहून ट्विट करून असं म्हटलेलं आहे की माझा जन्म काँग्रेसी आहे आणि मी काँग्रेस म्हणूनच मरेन. यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या भारतीय जनता पार्टीमध्ये येतील असं म्हणता येणार नाही. परंतु भारतीय जनता पार्टी हा एक समुद्र आहे. जशा समुद्राला वेगवेगळ्या नद्यांचा प्रवाह येऊन मिळतो आणि त्यानंतर त्या समुद्राच्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या नद्यांचा पाणी असं वेगळं राहत नाही, त्या समुद्रामध्ये मिसळून जातात. त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर श्रद्धा असणं आणि भारत मातेची सेवा करायची अशी भावना असणं, असं असणारा कार्यकर्ता जो गुन्हेगारी कृत्यामध्ये, देशविघातक कृत्यामध्ये सहभागी नाही, असा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ शकतो आणि तो भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करू शकतो. लोकसभेच्या संधी कुणाला आहेत? भारतीय जनता पार्टी निवडून येण्याचा निकष हा प्रथम असेल आणि भारतीय जनता पार्टीवर विचारधारेवर श्रद्धा असणारा कार्यकर्ता, अशा कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये प्राधान्य दिलं जातं. लोकसभेनंतर आता आपण विधानसभेच्या संदर्भातही काही गोष्टी जाणून घेण्याची इच्छा आहे की पंढरपूर मंगळवेढा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्यामध्ये स्टँडिंग आमदार समाधान अवताडे हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. मात्र या दरम्यानच्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे संभाव्य उमेदवार आहेत, प्रशांत परिचारक असतील ते पण इच्छुक आहेत आणि समाधान अवताडे ते पण इच्छुक आहेत. आता त्या संदर्भात बऱ्याच वेळा गटबाजी दिसून येते सामान्य नागरिकांना इथे ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये. तर ह्या गटबाजीवर मात करून येणाऱ्या विधानसभेला कसं सामोरं जाणं? आधी लगीन कोंडाण्याचं मग राहायचं. पहिली लोकसभेची निवडणूक, 400 पार, फिर एक बार मोदी सरकार. या देशामध्ये तिसरी टर्मला मोदी सरकार प्रस्थापित झाल्यानंतर आगामी विधानसभेच्या सर्व निवडणुकीची सूत्र अत्यंत सोपी होऊन जातील. पक्षाचे अनेक कार्यक्रम आपण घेतो, म्हणजे आता गाव चलो अभियान चालू होतं, तर हे दोन्ही नेते वेगवेगळ्या पद्धतीने हे अभियान राबवतात. यांच्या कार्यक्रमाला ते जात नाहीत, त्यांच्या कार्यक्रमाला हे जात नाहीत. मग ही जी गटबाजी पूर्वी असायची ती पुन्हा एकदा उफळून येताना दिसते पंढरपूर. गाव चलो अभियानामध्ये भारतीय जनता पार्टीने जो दिलेला कार्यक्रम आहे
गावामध्ये जाऊन बूथ प्रक्रियेला बरोबर सोबत घेऊन त्या गावातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक या सर्व बाबींचा अभ्यास करून आढावा घेऊन मोदी सरकारच्या लाभार्थीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात का याची विचारपूस करून जो कार्यक्रम राबवायचा आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्या गावच्या संदर्भामध्ये जे त्या कार्यकर्त्याचं आकलन आहे ते आकलन त्यांनी पार्टीला कळवावं. हे जो कार्यक्रम दिलेला आहे तो अत्यंत व्यवस्थित चालू आहे. मग ए गटाचा माणूस त्या गावात गेला काय, ब गटाच्या गेला काय, तरी सुद्धा ते जो काही त्याचा फीडबॅक आहे तो पार्टीकडे येणार आहे आणि त्यामुळे पार्टी त्या दृष्टिकोनातून नवीन कार्यक्रमाची रचना करायला त्या पद्धतीने कार्यक्रमाची रचना करणार आहे. मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना दोन प्रश्न असे आहेत. एक म्हणजे सध्या मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्याबरोबर धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे. ओबीसींचा पण त्यात मुद्दा येतोय. मुस्लिम आरक्षणासाठी काही लोक आंदोलन करताना दिसत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणुकीला सामोरं जाताना भारतीय जनता पार्टीला अडचण होईल का? सर्व आरक्षणा संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका ही आरक्षणाच्या बाजूने आहे. समाज हित लक्षात घेता, संविधानाच्या तरतुदी लक्षात घेता आणि कोणत्याही समाज घटकावर अन्याय न करता कोणत्याही समाज घटकाच्या वाटा बाजूला काढून इतरांना देण्यामध्ये भारतीय जनता पार्टी विचार करत नाही. तर ज्याचे त्याचे हक्क आरक्षणाचे शाबूत ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टी हे आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे ह्या आरक्षण विषयाचा भारतीय जनता पार्टीच्या राजकीय भूमिकेवर कोणताही परिणाम होणार नाही आणि देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक समाज घटकाला शेवटच्या घटकापर्यंत लाभार्थीच्या आणि विकासाच्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे एकूणच मतदारामध्ये मोदी सरकारबद्दल अत्यंत सहानुभूतीचं आणि समाधानाचं वातावरण आहे. त्यामुळे ह्या आरक्षणाचा विपरीत परिणाम कुठलाही होणार नाही. शेवटचा प्रश्न तुमच्या वैयक्तिक आहे तुमच्यासाठी. सोलापूर लोकसभेमध्ये खासदार लोकसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात आणि असाल तर पार्टी तिकीट देईल का? मी नेहमी पत्रकार परिषदेमध्ये हे सांगत आलेलं आहे की मी भारतीय जनता पार्टीचा अत्यंत सामान्य कार्यकर्ता होतो आहे, कायम राहणार आहे. 2015च्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये 40 कार्यकर्ते इच्छुक होते. त्या 40 मध्ये माझं नाव नव्हतं. 10 नावांची शॉर्टलिस्ट झाली. त्या 10 मध्ये माझं नाव नव्हतं. ती 10 नावं दिल्लीला पाठवण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी 4 नावं मोठ्या वरिष्ठ नेत्यांची नावं ऍड झाली. त्याच्यामध्ये माझं नाव नव्हतं. तरी सुद्धा मला राज्यसभेचं खासदार केलं. त्यामुळे मी भाग्यवान आहे की या पार्टीमध्ये प्रामाणिकपणे काम केलं तर मागण्याची गरज पडत नाही. त्यामुळे याही सोलापूरच्या लोकसभेसाठी मी उमेदवारीची मागणी केलेली नाही. मी मागणी करणार नाही. परंतु भारतीय जनता पार्टीनं उमेदवार म्हणून मला जर संधी दिली तर सोलापूरकरांची मी अत्यंत प्रामाणिकपणे सेवा करीन. मला खात्री आहे की मी मोदी दूत आहे. मोदीजींच्या केंद्र सरकारच्या जेवढ्या योजना आहेत त्या सर्व योजना जमिनीपर्यंत उतरवण्याचा आणि 10 वर्षातला विकासाचा जो उरला सुरला बॅकलॉग असेल तो भरून काढण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. हा प्रश्न का उपस्थित झाला की आता राज्यसभेच्या परवा निवडणुका झाल्या. अशोक चव्हाण साहेब आले आणि त्यांना उमेदवारी मिळाली, राज्यसभा मिळाली. परंतु पंकजाताई मुंडे अनेक वर्षांपासून इच्छुक आहेत वेगवेगळ्या पदाला, म्हणजे विधान परिषदेला असेल, राज्यसभेला असेल, त्यांना डावललं गेलं. तसं जर सोलापूर मतदारसंघात होईल का असं ह्या संदर्भात? पंकजाताई भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या आहेत आणि त्यांनी कोणत्याही निवडणुकीमध्ये मी इच्छुक आहे असं कधीही म्हटलेलं नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असं म्हणता येणार नाही. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये तळागाळामध्ये रुजवण्यामध्ये आदरणीय लोकनेते कैलासवासी गोपीनाथजी मुंडे यांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यांच्या त्या पंकजाताई सुकन्या आहेत.
त्यांचं स्थान हे राष्ट्रीय नेत्याचं आहे. त्यामुळे योग्य वेळी त्यांच्या नेतृत्वाचा योग्य तो मान सन्मान पुढील काळात सुद्धा अधिक चांगला केला जाईल. हे होते माजी खासदार आणि सोलापूर भाजप प्रभारी अमर साबळे साहेब, आणि त्यांनी सोलापूर आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासंदर्भात सविस्तर अशी प्रश्नांची परखडपणे उत्तर दिलेली आहेत. कॅमेरामन अजितसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.